मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सूत्र हललेली आहेत आणि अजून जी आर जरी निघालेला नसला तरीही महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केलेल्या आहेत. काही दिवसात त्याचा जी आर निघेल आणि त्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्यातल्या इतर ज्या 25 पेक्षा अधिक महापालिका आहेत, नगरपालिका आहेत, त्यांच्या निवडणुका 2025 हे वर्ष संपण्याच्या आत होतील याविषयी निश्चिंती झालेली आहे. 2022 पासून एक एक करत ज्या ज्या महापालिकाची मुदत संपली, जिल्हा परिषदांची मुदत संपली, तिथे तिथे प्रशासक नेमून त्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. मग काही काही वेळेला कोर्टामध्ये कोणतरी काहीतरी खुसपट काढून जातो आणि कोर्टाने स्टे दिला म्हणून निवडणुका पुढे धाडल्या जातात. पण हळूहळू करत मला असं वाटतं की सगळ्याच सत्तेतल्या किंवा विरोधातल्या राजकीय पक्षांच्या लक्षात एक गोष्ट आली आहे की या निवडणुका झाल्या नाहीत तर आणखीन 4 वर्षांनी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या लढतीमध्ये कुठल्याही पक्षाला स्थानिक पातळीवरचं नेतृत्व आणि राबणारा कार्यकर्ता मिळणं अशक्य आहे. अशक्य आहे. याचं कारण असं की कुठल्याही पक्षाकडे कार्यकर्त्यांचा जो गोतावळा असतो त्या गोतावळ्याला आपापल्या पातळीवर, म्हणजे एका वॉर्ड पातळीवर असेल, गट पातळीवर असेल, गाव पातळीवर असेल, नेतृत्व करण्याची हौस असते. आणि मग आपल्या वॉर्डापुरतं नेतृत्व करताना अशा स्थानिक नेतृत्वाला राज्य पातळीवर आपल्याला एक मान्यता असावी, सत्तेचा आधार असावा, वेगवेगळी मदत मिळावी, यासाठी कुठल्या ना कुठल्या पक्षाला जवळ करावं लागतं. शिवसेना असो, शिंदेची असो किंवा उद्धव ठाकरेंची असो, भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस असो, अजितदादांची राष्ट्रवादी असो किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी असो, कम्युनिस्ट पक्ष असो, शेतकरी कामगार पक्ष असो किंवा बच्चू कडू वगैरेंचा एखादा स्थानिक पक्ष असो, या प्रत्येक पक्षाचे जे स्थानिक कार्यकर्ते असतात ते आपल्या वरिष्ठ नेत्यांना मुख्यमंत्री, मंत्री ह्याच्यापासून आमदार वगैरे बघायला तयार असतात. पण त्याच्या बदल्यात त्या नेत्याने आपल्याला स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर, तालुका पातळीवर, वॉर्ड पातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळवून द्यावी, सत्ता मिळवून द्यावी. छोट्या पातळीवर नगरसेवक असेल, झेडपी सदस्य असेल, तेवढ्या पातळीवरची सत्ता सुद्धा त्या नेत्याला पुरेशी वाटत असते. त्याला आपल्या परिसरातलं पोलीस ठाणं असेल, महापालिका कार्यालय असेल, ग्रामपंचायत कार्यालय असेल, तालुका पंचायतीचं कार्यालय असेल, तिथे त्या स्थानिक पातळीवरच्या नेत्याचा दबदबा असतो आणि म्हणूनच गावामध्ये, पंचक्रोशीमध्ये त्याचा दबदबा असतो. वॉर्डामध्ये, त्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये, महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये त्या नगरसेवकाचा दबदबा असतो. जिल्हा परिषदेच्या कुठल्या ना कुठल्या, का तालुका पंचायतीच्या कुठल्या ना कुठल्या कार्यालयामध्ये कृषी अधिकाऱ्याकडे या नेत्यांना आपल्या लोकांसाठी, मदतीसाठी हालचाली करता येतात आणि आपले मतदारसंघ उभे करता येतात. त्याने आपल्या वॉर्ड पुरता किंवा आपल्या गावापुरता उभा केलेला जो मतदारसंघ असतो तो अल्टिमेटली तो ज्या पक्षात असेल त्या पक्षाच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कामी येत असतो. मतदारसंघ पक्षाचा, लोकसभा किंवा विधानसभेचा असा खालच्या पातळीवर, सूक्ष्म पातळीवर मानला जात असतो. आणि त्यासाठी प्रत्येक पक्षाला विचारधारा, वैचारिक भूमिका आणि अजेंडा एवढं असून भागत नाही, तर त्याला आपल्या आपल्या पातळीवर काही गोष्टी संघटनात्मक म्हणून उभ्या कराव्या लागतात आणि त्यामध्ये या प्रकारे सत्तेचं वितरण जे असतं, सत्तेचा पाझर जो असतो तो खालीपर्यंत न्यावा लागतो. सत्तेचं विकेंद्रीकरण करावं लागतं. आणि प्रामुख्याने आज जर बघितलं तर मोदी सरकार आल्यानंतर किंवा मोदी युग सुरू झाल्यानंतर
केंद्रातून जो प्रचंड निधी राज्याकडे येत असतो तो देताना त्यामध्ये राज्य सरकारने जिल्हा पातळीवर अन्याय करू नये म्हणून केंद्राच्या निधीचा काही भाग हा सक्तीने जिल्हा पातळीपर्यंत वितरित केंद्रानेच केलेला असतो. रत्नागिरीला मिळणारा निधी हा राज्य सरकार उचलून साताऱ्याला किंवा धाराशिवला देऊ शकत नाही आणि त्यामुळे जिल्हा परिषद तालुका पंचायत या पातळीवर सुद्धा सत्तेला महत्व आलेलं आहे, निधीला महत्व आलेलं आहे. आणि म्हणून मग महापालिका किंवा जिल्हा परिषदा नगरपालिका या निवडणुकांना आणि तिथे निवडून येणाऱ्या प्रतिनिधींना महत्व आलेलं आहे. छोट्या छोट्या पातळीवर एखाद्या पक्षाचा एक कार्यकर्ता जो ग्रामपंचायत लढवणार आहे किंवा जिल्हा परिषद तालुका पंचायत लढवणार आहे त्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या आमदाराकडून त्या तालुक्यामध्ये ठरलेल्या काही आपल्याला पाठिंबा देऊ शकतील अशा मतदारसंघामध्ये काही काय म्हणतात दुष्काळ मनरेगाची कामं काढणं, रस्ते बांधून घेणं, कच्चे रस्ते पक्के करून घेणं, विहिरी बांधून घेणं, जलयुक्त शिवार अशा शेकडो योजना सरकारच्या असतात की ज्याचा निधी आणून तिथल्या मतदाराला आपल्या पाठीशी उभं करण्यात त्या स्थानिक नेतृत्वाला यश मिळत असतं. आणि एकदा हे तो कुठल्याही आमदाराकडून कुठल्याही मंत्र्याकडून हे ओळखीने ही कामं करून घेऊ शकतो. तुम्हाला अनेक लोक असे सापडतील की कुठल्या तरी मंत्र्याकडे पीए म्हणून काम करत असतात आणि करता करता ते आपलाही मतदारसंघ बांधून घेतात. त्यांचं मूळ गाव असतं, तालुका असतो, तिथे छोट्या मोठ्या योजना सरकारच्या नेऊन पुढल्या काळात तो पीए हाच आमदार म्हणून निवडून येऊ शकतो. ही ग्रामीण भागातल्या किंवा छोट्या पातळीवरच्या निवडणूक यंत्रणेची आणि निवडणुकीची महत्ता असते. तुम्हाला माहितीये की हितेंद्र ठाकूर यांच्यासारखा एक नेता आहे की जो मला वाटते 90च्या काळामध्ये पहिल्यांदा आमदार झाला. भाऊसाहेब वर्तक, ताराबाई वर्तक यासारखे महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये दबदबा असलेले नेते ज्या विरार वसई मतदारसंघातून विधानसभेत निवडून यायचे आणि ठाणे जिल्ह्यावर ज्यांच्या नेतृत्वाची हुकूमत चालायची अशा ठिकाणी 1990 मध्ये म्हणजे जवळजवळ 35 वर्षापूर्वी हितेंद्र ठाकूर हा एक तरुण नेता निवडून आला आणि हळूहळू करत त्याने त्या परिसरामध्ये आपला एवढा दबदबा निर्माण केला की पुढे ठाण्यातून किनारी जिल्हा म्हणून बाजूला काढला. त्या पालघर जिल्ह्यावर बहुजन विकास काय ते बहुजन विकास आघाडी या नावाच्या आपल्या व्यक्तिगत नेतृत्वाच्या संघटनेचा दबदबा हितेंद्र ठाकूर यांनी निर्माण केला. मला वाटतं 2009 मध्ये त्या पालघर मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांचा एक सहकारी हा लोकसभेवर निवडून गेला होता. मला त्याचं नाव आता आठवत नाही, पण सांगायचा हेतू असा की त्यातून त्यांनी जे तळागाळापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांचं आणि सहकार्यांचं जाळं विणलं ती गोष्ट विनय कोरेंची सांगता येईल, ती गोष्ट बच्चू कडूंची सांगता येईल. हे स्वयंभू नेते आहेत. पण बाकीच्या पक्षांमध्ये म्हणून मग नारायण राणे शिवसेना सोडून बाहेर पडले की कोकणातली शिवसेना ही काँग्रेसकडे झुकलेली दिसते. भास्कर जाधव सारखा नेता राष्ट्रवादीत जातो, काँग्रेसमध्ये जातो आणि परत इकडे येतो, हे आपण बघतो ना. आणि म्हणून मग या ज्या निवडणुका असतात त्या महत्वाच्या असतात, पण त्या करोनामुळे ज्या रखडल्या आणि नंतर कोर्टाच्या कचेऱ्या करता करता फार बारगळल्या त्या आता परत होऊ घातलेल्या आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ महाराष्ट्र सरकारला आदेश दिलाय की कुठल्याही परिस्थितीत 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी या निवडणुका झाल्या पाहिजेत आणि आगामी सप्टेंबर महिन्यापूर्वी त्या निवडणुकांची घोषणा झाली पाहिजे. आणि त्या हालचाली आता सुरू झाल्यात आणि त्या हालचाली फक्त शासकीय पातळीवर नाही तर सगळ्या पक्षात सुरू झाल्यात आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला इकडचा माणूस तिकडच्या पक्षात जाणं, तिकडचा माजी नगरसेवक इकडे येणं, हे जे काय सुरू झालेलं आहे इनकमिंग आणि आउटगोईंग, हे जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. राज ठाकरे
यांचा गेल्या वेळेला महापालिकेत 7 नगरसेवक होते, त्यातले 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंनी पळवले. एकमेव राहिला होता, पण शेवटपर्यंत राहिला होता. महापालिका बरखास्त झाल्यानंतर सुद्धा राज ठाकरेंकडे राहिला होता. तो काल परवा सुरडे किंवा असं काही नाव आहे, तो नगरसेवक सुद्धा काल परवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये दाखल झाला. आणि हे सगळ्यात मोठं प्रतिबिंब आहे किंवा पुरावा आहे की महापालिका निवडणुका मुंबईच्या आणि राज्यातल्या इतर महापालिका ह्या लवकरच होऊ घातल्यात. येत्या 6 महिन्यात त्या होतील याविषयी कोणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. आणि मग त्यानुसार जसं आपल्या वॉर्डापुरतं किंवा आपल्या जिल्हा तालुक्यापुरतं प्रत्येक तिथला स्थानिक नेता काम करत असतो, आमदार काम करत असतो, तसंच वेगवेगळे जिल्हा आणि शहर पातळीवरचे पक्ष सुद्धा कामाला लागतात. आणि त्यामुळे हे इनकमिंग आउट गोईंग जे आहे हे त्यातून आलेलं आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का, हे त्यातूनच आलेले. ते एकत्र आले तर मग उद्धव ठाकरे यांना परत एकदा मुंबई महापालिकेत आपलं अस्तित्व टिकवता येईल. कारण शिवसेनेचं अस्तित्व किंवा उद्धव ठाकरे यांच्या उभाठा शिवसेनेचं अस्तित्व हे आता बुडत्याला काडीचा आधार तसं मुंबई महापालिकेपुरतं उरलेलं आहे. ठाणे महापालिकेत त्यांना काही शक्य आहे असं मला वाटत नाही. इव्हन कल्याणमध्ये शक्य नाही. पुण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये शिवसेना आपल्या पायावर उभी होती, ती सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या उपटसुंब सहकार्यांनी बुडीत काढलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा प्रभाव जो आरंभीच्या काळात 50-60 वर्षापूर्वी मुंबई पुरता मर्यादित होता तितकाच राहिलेला आहे. जो काय उरलाय तो आहे तितका दणदणीत आहे असं बिलकुल म्हणता येणार नाही. म्हणजे 1968 मध्ये हाफिज खान नावाचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या विरुद्ध शिवसेनेने पहिल्यांदा महापालिका निवडणुका लढवल्या. तिथून आता वर्षा गायकवाड काँग्रेसच्या प्रदेश काय त्या मुंबई अध्यक्ष आहेत, इथपर्यंतची काँग्रेसची शिवसेनेची वाटचाल बघितली तर हळूहळू करत मुंबईतून काँग्रेसला शिवसेनेनं नामोहरम करून टाकलं. आणि मागल्या 30 वर्षामध्ये शिवसेना भाजप युती झाल्यापासून हळूहळू करत काँग्रेस ही नामशेष होत गेली. राहुल गांधींनी उरलेली सोडली काँग्रेस महाराष्ट्रातून संपवली. आपोआपच त्याचा प्रभाव मुंबईवर सुद्धा पडलाय. पण गंमत अशी की हे होता होता उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारामुळे मुंबईतून प्रमुख ठरलेला शिवसेना पक्ष सुद्धा इतका गारद करून टाकलाय की एकनाथ शिंदे शिवसेनेचं नाव आणि निशाणी सुद्धा घेऊन गेलेले. पण तरीही एक गोष्ट मान्य करावी लागेल की गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातली शिवसेना ही उद्धव ठाकरेंची नाही तर एकनाथ शिंदेची आहे हे सिद्ध करण्यामध्ये शिंदे यांना यश आलेलं असलं तरीही मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांचा प्रभाव आहे हे मान्य करणे इतपत मतं त्यांनी मिळवलेली आहे. कारण महाराष्ट्रात 20 आमदार निवडून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंचे 10 आमदार एकट्या मुंबईतले आहेत. एकट्या मुंबईतले आहेत. पण ते सुद्धा महापालिका निवडणुकीत कामाला येतील का याची शंका उद्धव ठाकरेंच्या सुद्धा मनात आहे. आणि म्हणूनच संपलेल्या पक्षाबद्दल काय बोलायचं असं म्हणणारा उद्धव पुत्र आदित्य ठाकरे यांना सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी संपलेला पक्ष सोबत येणार असेल तर त्याला घ्यायला आम्ही तयार आहोत असं म्हणायची पाळी आणली. 3 वर्षापूर्वी जो पक्ष संपलेला आहे त्याच्याबद्दल बोलण्यात हशील नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. पण त्याला सुद्धा काकाला सुद्धा सोबत घेण्याची अगतिकता आदित्य ठाकरे यांच्या तोंडी आलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही निवडणूक ज्या दिशेने चाललेली आहे त्याला महापालिका निवडणूक म्हणायचं की पालिका निवडणुकीचं महाभारत म्हणायचं असा प्रश्न आहे. कारण त्यासाठी जी जमवाजमव चालू आहे त्याची वर्णनं आपण महाभारताच्या युद्धाच्या तयारीत बघू शकतो. आठवतं ना तुम्हाला की एकाच वेळेला कौरवांचा नेता दुर्योधन आणि पांडवांचा नेता अर्जुन एकाच वेळेला श्रीकृष्णाची मदत मागायला गेले होते.
आणि दुर्योधन त्याच्या डोक्याजवळ उशीजवळ बसला होता, तर अर्जुन त्याच्या पायाजवळ बसला होता. पण फक्त श्रीकृष्णांची मदत घ्यायला दुर्योधन किंवा अर्जुन गेलेले नव्हते. कौरव पांडव हे देशभरच्या या खंडप्राय हिंदुस्थानातल्या सगळ्या राजांना आयदर इकडे या किंवा तिकडे जा असं आवाहन करत होते. आणि अनेक राजे हे पांडवांच्या बाजूने उभे राहिले, अनेक राजे हे कौरवांच्या बाजूने उभे राहिले. नेमकी तशीच एक प्रकारची जमवाजमव आज मुंबई महापालिकेच्या बाबतीत होताना दिसते. राज ठाकरे यांच्या घरी उदय सामंत जातात. राज ठाकरे कुठच्या काय ते लँड सेंट ताजमहाल हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीसांना भेटतात. उद्धव ठाकरे फडणवीस किंवा शिंदे यांच्याबरोबर बोलाचाली केलेलं चालणार नाही अशा धमक्या राज ठाकरेंना देतात, अटी शर्ती घालतात. हे सगळं जर बारकाईने बघितलं तर मग असं वाटतं की मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे की 21व्या शतकातलं महापालिकेतलं महाभारत होऊ घातलेलं आहे. आणि कारण सोपं आहे. ही निदान जसं पांडवांसाठी किंवा कौरवांसाठी महाभारताची लढाई ही अटीतटीची होती आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्याच बोलण्यातून आणि वागण्यातून ही तू राहशील किंवा मी राहशील अशी अटीतटीची लढाई करून टाकलेली आहे आणि अगदी विधानसभेपासून केलेली आहे. आता विधानसभेनंतर कोण राहिला आणि कोण संपला हे वेगळं सांगायला नको. निकालातून समोर आले जे परत एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी आतुर होते आणि निवडणुकीपूर्वी सुद्धा मित्र पक्षावर आपलं नाव जाहीर करण्यासाठी दबाव आणत होते, त्या उद्धव ठाकरेंना आपले 56 आमदार परत निवडून आणणं शक्य झालं नाही. कसे बसे 20 आमदार निवडून आणता आले. चौथ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची नामुष्की आली. अजितदादांपेक्षाही कमी आमदार उद्धव ठाकरेंचे आले. एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरे यांच्या 2019च्या 56 पेक्षा एक अधिक 57 आमदार निवडून आणले. आणि अशा परिस्थितीत देवेंद्रनी तर 132-33 हा विक्रम केला. त्यामुळे तू राहिला नाहीस मी राहिलो हे देवेंद्र फडणवीस यांनी बोलायचं बाकी ठेवलं, बाकी करायचं ते करून दाखवलं. स्वतः 132 आमदार निवडून आणताना एकाही उमेदवाराचं आपल्या पक्षाच्या डिपॉझिट जाऊ दिलं नाही आणि उद्धव ठाकरेंना 85-90 जागा लढून फक्त 20 जागा जिंकण्यापर्यंत गाळात नेऊन ढकललं. आणि त्यामुळे आता आपण राहायचं तर कसं राहायचं ह्या चिंतेने उद्धव ठाकरे यांना ग्रासलेलं आहे. आणि म्हणून मग त्यांचा लाडावलेला सुपुत्र संपलेल्या पक्षासमोर सुद्धा गयावया करायला तयार झालेला आहे. कुठल्या तरी एका मुलाखतीत राज ठाकरेंनी टाळीसाठी हात पुढे करायला हरकत नाही असं म्हटलं तर हाडी देण्यापर्यंत उद्धव ठाकरे पुढे गेले. पण पुढे गेले तरी म्हणतात ना, स्वभाव जात नाही, सुंब जळलं पीळ जात नाही, तसं आपली गरज असताना सुद्धा अटी घालण्यापर्यंत उद्धव ठाकरे याला डोळा मारू नका, त्याच्याबरोबर बसू नका, त्याच्याबरोबर चहा पिऊ नका वगैरे असल्या अटी घालायला सुरुवात केली. पण एक गोष्ट साफ आहे मित्रांनो, उद्धव ठाकरे यांना राजकारणात टिकून राहायचं असेल आणि संदर्भहीन व्हायचं नसेल, इररिलेव्हंट व्हायचं नसेल, तर महापालिकेमध्ये कमीत कमी 40-50 नगरसेवक तरी निवडून आणले पाहिजेत. महापौर आमचाच ही भाषा विसरा, सत्ता आमचीच ही भाषा विसरा. एक हाती सत्ता किंवा महायुतीची महाविकास आघाडीची सत्ता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेत येण्याची बिलकुल शक्यता नाहीये. आणि ती नाही आली तरी बिघडत नाही. त्यामुळे शिवसेना संपली, उबाटा शिवसेना संपली असं कोणी म्हणू शकणार नाही. पण काँग्रेस जशी 2017च्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे बारगळली आणि शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशा लढती मुंबई महापालिकेत व्हायच्या, की काँग्रेस एकदम 70-80 वरून 27-30 पर्यंत खाली आली आणि तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाली.
भाजप आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधातले प्रमुख पक्ष झाले आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर ढकलली गेली. तशी अवस्था जर उबाठा शिवसेनेची आगामी मुंबई महापालिकेनंतर झाली तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रव्यापी पक्षाचा नेता म्हणून टिकून राहणं सुद्धा अवघड जाईल. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक ही महापालिकेची निवडणूक नाही, तर महाभारताची लढाई आहे. आपलं अस्तित्व आणि आपलं ओळख टिकवण्याची लढाई आहे. हे कोणीही विसरू नये, कोणीही विसरू नये. आणि त्याची धाकधूक उद्धव ठाकरेंच्या मनात आहे, म्हणूनच टाळीला हाळिया शब्द वापरला गेला. बघू काय होतं. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.